सर्वांना नमस्कार। आजची मोठी आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे एप्रिलमध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे आणि ही आर्थिक गणना म्हणजेच बीपीएलचा सर्वे आहे। तर ही आर्थिक गणना करण्याची जबाबदारी आहे अंगणवाडी सेविकांवर मुख्य आणि आरोग्य सेविकांवर। त्यानंतर शिक्षकांची ही मदत घेतली जाईल असं या विभागाकडून कळालंय। तर ही जनगणना आता 2012 पासून झालेली नाही, तर आता ही जनगणना होणार आहे एप्रिल 2025 पासून। आणि जबाबदारी कोणावर? मुख्य जबाबदारी तर अंगणवाडी सेविकांवर। तर अंगणवाडी सेविका अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात आणि त्या फुकटात काम करून देतात, म्हणून सरकार अंगणवाडी सेविकांचं नाव कुठेही पुढे टाकते, पैशाचा आमिष देते आणि पैसे काही देत नाही। तर अंगणवाडी सेविकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। आता तुमच्यावर हे काम येणार आहे, तर तुम्ही नक्की ठरवा की हे काम तसंच करायचं की यासाठी तुम्हाला मोबदला आवश्यक आहे असं तरी मला वाटते। तर तुम्हाला काय वाटते हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका, कारण आशा पण फुकटात काम करत नाही। आशांना पण प्रत्येक कामाचा मोबदला मिळतो ताईंनो, आणि आशांचं बरोबर पण आहे, कोणतंही काम फुकटात केलं की त्याला महत्त्व नसते। तर आता बस करा, कारण तुमचे लाडकी बहिणीचे फॉर्म भरण्याचे पैसे अजूनही मिळालेले नाही। ही अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातून। तर सोलापूरसह राज्यातील सर्वच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचे साधन कोणते, तो काय उद्योग आणि व्यवसाय किंवा नोकरी करतो, या बाबींची माहिती संकलित करण्यासाठी एप्रिलमध्ये आता आर्थिक गणना होणार आहे। अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या माध्यमातून ही गणना केली जाणार असून साधारणतः 2 ते 2.5 महिने हा सर्वे चालणार आहे। प्रत्येक 10 वर्षांनी लोकसंख्येच्या अनुषंगाने जनगणना केली जाते, पण 2011 नंतर आतापर्यंत जनगणना झालेली नाही। 14 वर्ष होऊनही देशाची राज्याची लोकसंख्या किती वाढली याचे ठोस उत्तर कोणाकडेच नाही। तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील 10 लाख कुटुंबाचा हा सर्वे होणार असून त्यातून प्रत्येक कुटुंबातील म्हणजे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी किती लोक कमावते व किती लोक शिक्षण घेत आहेत, किती लोक काहीच काम करत नाही याची माहिती समोर येणार आहे। या सर्वेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनांशी देखील चर्चा केली जाणार आहे। केंद्र सरकारकडून त्या संदर्भात राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात आलेला असून महाराष्ट्रात हा सर्वे सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल। एप्रिल ते जून पर्यंत चालणार सर्वे। प्रत्येक कुटुंबाची आर्थिक गणना करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची मदत घेतली जाणार आहे। त्यांना प्रत्येकी 300 कुटुंबांचे टार्गेट देऊन हा सर्वे पूर्ण केला जाणार आहे। शाळांना सुट्टी लागल्यानंतर एप्रिल ते जून या महिन्यात 3 महिन्याच्या दरम्यान हा सर्वे पूर्ण करून घेतला जाणार आहे। ही गणना होणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने दिली आहे। या सर्वेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती, तरुण तरुणी रोजगार, व्यवसाय किंवा नोकरी करतात किंवा करत नाही हे देखील स्पष्ट होईल। त्यानुसार कोणत्या घटकांसाठी शासन स्तरावरून उपाययोजना करता येतील हे निश्चित केले जाणार आहे। गट करून कर्मचाऱ्यांवर गणनेची जबाबदारी राहणार। सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 10 लाख कुटुंबांची आर्थिक गणना केली जाणार असून त्याचे नियोजन सुरू आहे। प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती काय काम करतो, त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन काय, याचा सर्वे एप्रिल पासून केला जाणार आहे। अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांच्या मदतीने हा सर्वे केला जाईल असे माननीय दिनकर बंडगर, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय सोलापूर यांनी ही माहिती दिली। जिल्ह्यातील आर्थिक गणनेची स्थिती काय असणार ते पुढील प्रमाणे। अंदाजित एकूण कुटुंबे 10 लाख, सर्वेसाठी एकूण कर्मचारी 7000, कर्मचाऱ्यास कुटुंबाचे उद्दिष्ट 300 आणि आर्थिक गणनेचा कालावधी 2 ते 2.5 महिने राहणार। आधीच अंगणवाडी सेविकांच्या मागे अंगणवाडीचे कामे, पूर्वशालेय शिक्षणाचे कामे, लेक लाडकी योजनेची कामे, त्यात आणखी लाडकी बहीण योजनेचे पण काम आलेले होते
आणखी इतर सर्वे पण आले होते, परंतु ते इतर सर्वे त्यांनी फेटाळले, त्यांच्या संघटनेनी फेटाळले. तर आणखी एक हे महत्त्वाचं निर्णायक काम आहे आणि अत्यंत जबाबदारीचं काम आहे. तर हे अंगणवाडी सेविका करणार का, हे तुम्ही पोल सांगा, म्हणजे कमेंट टाका की हो करणार की नाही करणार. मला तर वाटते आरोग्य सेविका हा सर्वे करणार नाही, कारण त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचं इमर्जन्सी काम असते आरोग्य सेवा देणं. मग सर्व जबाबदारी अंगणवाडी सेविकेवर या सर्वेची येणार आहे. ताईंनो, सरकारने जर तुम्हाला या महत्त्वाच्या सर्वेसाठी मोबदला जाहीर केला तरच हे काम करावे असे मला वाटते. तर तुम्हाला काय वाटते हे नक्कीच कमेंटमध्ये टाका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत मी सरिता वाघमारे तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर अल्पशी रजा घेते. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत सर्वांचे आभार. धन्यवाद.